जो इच्छा थी, शायद पता नहीं बुलावा था क्या था या राम भाव का जरिया था, पर मैं बहुत खुश हुई उनके मतलब ये जो उन्होंने किया है। और उन्होंने बहुत अच्छी सी सुविधाएं जो रखी थी वो भी मुझे बहुत अच्छा लगा। प्रोग्राम से बहुत अच्छे थे। मैं मतलब राम भाऊ बहुत अच्छे बंदे हैं। दर्शन खूप छान झालं। दाभाडे भाऊंनी चांगली व्यवस्था केली होती। दाभाडे आणि महेंद्र शेठ वाटाळे यांनी व्यवस्थित खूप चांगलं नियोजन केलं होतं आणि व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे आणि हे असंच कार्य त्यांनी करत राहावं। तर नियोजन अतिशय इतकं सुंदर प्रकारे राबवण्यात आलं होतं। नागरिकांची चांगली गैरसोय न होता चांगली सोय जेवणाची अन्नदानाची संपूर्णपणे इतकी सुंदर सोय करण्यात आली होती आणि आमची ट्रिप पण खूप छान झाली। आम्ही खूप एन्जॉय केला। म्हणजे अयोध्यामध्ये खूप छान असं दर्शन घडलेलं आहे। काशीमध्ये दर्शन घडले। दर्शन खूप छान झालं। दाभाडे भाऊंनी चांगली व्यवस्था केली होती। एकदम कार्यक्रम छान झाला। भाऊंनी चांगली सुविधा वगैरे व्यवस्थित हे केलं। सगळ्यांना चांगल्या प्रकारे नेलं आणलं व्यवस्थित। मी काशी अयोध्या या दोन्ही ट्रिपला गेलो होतो आता आणि चांगली व्यवस्था होती। रामभाऊ दाभाडे आणि महेंद्र शेठ वाटाळे यांनी व्यवस्थित खूप चांगलं नियोजन केलं होतं आणि व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे आणि हे असंच कार्य त्यांनी करत राहावं। रामदास भाऊ दाभाडे व महेंद्र शेठ वाटाळे यांनी काशी विश्वनाथ व अयोध्या या ठिकाणी ट्रिप काढली होती। तर नियोजन अतिशय इतकं सुंदर प्रकारे राबवण्यात आलं होतं। नागरिकांची चांगली गैरसोय न होता चांगली सोय जेवणाची अन्नदानाची संपूर्णपणे इतकी सुंदर सोय करण्यात आली होती। खूप छान सोय झालेली आहे आणि नागरिक इतके खुश आहेत। त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील आणि यंग स्टार जे यंग मुलं आहेत ते भाऊंसोबत अतिशय म्हणजे फ्रेंडली भाऊंचा स्वभाव असल्यामुळे सर्व जे यंग स्टार जो लोकांचा मित्र परिवार आहे भाऊचा खूप चांगल्या प्रकारे आला होता आणि जे पोरांनी खूप छान सहकार्य केलेलं, नागरिकांनी खूप छान प्रकारे सहकार्य केलेले आणि अतिशय सुंदर प्रकारे हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। आणि अयोध्यामध्ये खूप छान असं दर्शन घडलेलं आहे। काशीमध्ये दर्शन घडले त्याबद्दल भाऊंचे मनापासून खूप खूप आभार। जी रामभाऊ दाभाडेंनी जी विनामूल्य ट्रिप काढली, काशी विश्वनाथाचं दर्शन आणि अयोध्या रामदर्शन, ही ट्रिप खूप छान। आमच्या सगळ्यांचं म्हणजे त्यांनी जाती स्वतःहून सगळ्यांकडे लक्ष दिलं। म्हणजे जेवण शिवाय वयस्कर लोकांना सुद्धा जातीने विचारलं, त्यांची काळजी घेतली, म्हणजे कुणाला औषध हे सगळं स्वतः त्यांनी हे करून दिलं म्हणजे स्वतः। आणि आमची ट्रिप पण खूप छान झाली। आम्ही खूप एन्जॉय केला। म्हणजे मेरा तो पहली बार है मेरा सफर। जो राम भाव ने मेरी जो इच्छा थी, शायद पता नहीं बुलावा था क्या था या राम भाव का जरिया था, पर मैं बहुत खुश हुई उनके मतलब ये जो उन्होंने किया है। और उन्होंने बहुत अच्छी सी सुविधाएं जो रखी थी वो भी मुझे बहुत अच्छा लगा। प्रोग्राम से बहुत अच्छे थे। मैं मतलब राम भाऊ बहुत अच्छे बंदे हैं। हे रामभाऊ दाभाडे आहेत, वाघोलीचे जे माजी सरपंच राहिलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे जे सहकारी आहेत महेंद्र भादळे हे जे आहेत हे वाघोलीचे उपसरपंच राहिलेले आहेत। आता यांनी जी आहे तिसऱ्यांदा ही ट्रिप नेली होती। चौथी ट्रिप मला 1 तारखेला चाललेली आहे। सर्व भाविक भक्तांना काशी अयोध्या जे विमाननगर असेल, लोहगाव भाग असेल, वाघोली असेल, इथले हे जे लोक आहेत यांना सर्वांना काशी अर्थातच जे प्रभू रामचंद्राची जी जन्मभूमी अयोध्या त्यासह हे दोन्ही दर्शन जे घडवून आणलं। खरं पाहायला गेलं तर काशी अयोध्या या ट्रिप आमची तिसरी ट्रिप आहे। या ट्रिपमध्ये लोहगाव असन, विमाननगर असन, सुनीतानगर, सोमनाथनगर, सोपननगर या परिसरातील सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मोठ्या प्रमाणावर या यात्रेमध्ये सहभागी झाल्या। खरं पाहायला गेलं तर 24ला खरं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते अयोध्या या ठिकाणी ध्वजारोहण होतं। आम्हा सर्वांना एकच दास्ती होती की त्या ठिकाणी आमच्या या भाविकांचं दर्शन होतं का नाही, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि या पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीअण्णा मोहोळ या सर्वांनी आमची दर्शनाची सोय केली आणि आम्हाला 24ला या सर्व माता भगिनींना पुणेकरांना दर्शन करून दिलं। त्याबद्दल मी वाघोलीकरांच्या वतीनं व प्रभाग क्रमांक 3च्या वतीनं मी मुरलीअण्णा असतील आणि मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार मानेन की त्यांच्यामुळे आम्हाला अयोध्येचं दर्शन झालं। कारण एवढा मोठा प्रोटोकॉल होता। 24ला रात्री 23 पासून मंदिर बंद होतं, परंतु आमच्या सर्व या परिसरातील लोकांचं नशीब चांगलं होतं की त्यांचं दर्शन झालं। अतिशय ट्रिप चांगल्या प्रकारे झाले। ह्याच पद्धतीनं आता 1 तारखेला चौथा टप्प्यामध्ये आमची सुरुवात होणार आहे। 1 तारखेला विमाननगर परिसरातील लोकांची या ठिकाणी अयोध्या काशीची यात्रा आहे। महेंद्र भाऊ, तुमच्या समोर भाविकांनी भावना व्यक्त केल्या, काय म्हणतात?
खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आता आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरलो, सगळ्यांच्या मनात एकच आनंद होता की आमचं सर्वांचं दर्शन व्यवस्थित झालं आणि सुखरूप तुम्ही घरी आणलं. यातच लोकांनी आम्हाला समाधान दिलं. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस लोकांच्या चेहरा आनंद पाहायला मिळतो त्यावेळेस ही यात्रा सफल झाली असं सर्वजण आपण मानू. यावेळेस तुम्ही ज्यावेळेस निघालात त्यावेळेस थंडी, पुण्यात थंडीची एक लाट होती, उत्तर भारतातही थंडीची लाट होती. काय एकूण सगळे जे भाविक आहेत त्यांना काही त्रास झाला, त्याची काही व्यवस्था होती त्याच्यात? खरं पाहायला गेलं तर आम्ही भाविकांना सुरुवातीला सांगितलं होतं स्वेटर ब्लँकेट घ्या. त्याप्रमाणे सर्व भाविकांनी ब्लँकेट स्वेटर घेतली आणि कुणाला काय त्रास झाला असेल तर त्या ठिकाणी एक आमची डॉक्टरांची टीम असते, ती टीम त्या ठिकाणी कार्यरत असते. त्या 24 तास त्या टीमच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या लोकांना औषधं लागतील त्या औषधं आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टरांनी सेवा दिली. खरं पाहायला गेलं तर या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हा आमच्या दृष्टीने एक चांगला योग आहे, कारण यांचा आशीर्वाद असंच आम्हाला मिळत राहो ही प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना. तर आपण पाहिलं की काशी अयोध्येचे जे भाविक आहेत ते दर्शन घेऊन पुण्यात आलेत. आव्हान केल्याप्रमाणे आता पुढची एक ट्रिप चालली आहे तुमची, दोघे काय आव्हान कराल भाविकांना? खरं पाहायला गेलं तर भाविकांनी ज्या ज्या सूचना आम्ही देतो त्या सूचनांचं जर पालन केलं तर कुणालाही त्रास होणार नाही. कारण शेवटी ज्या आयोजक आम्ही मही असेल महेंद्र असेल आम्ही ज्या सूचना देतो त्या सूचना आम्ही कार्ड वाटपाना सुद्धा सांगतो आणि ते सांगितल्यानंतर त्या जर भाविकांनी पाळल्या तर यामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांची गैरसोय होणार नाही याची खात्री आता आम्ही 3 ट्रिप केल्या त्यामध्ये आम्हाला आलेली आहे. या ट्रिपचं जे खास वैशिष्ट्य आहे जे मी पुणेकरांना किंवा जे भाविक भक्त आहेत त्यांना सांगतो, एरवी राजकारणी म्हणून जे लोक आपण म्हणतो किंवा काय आज या लोकांना जे आहे, मी मागच्या वेळेस ज्यावेळेस गेलो किंवा ही लोक जे आले सर्वसामान्यांसोबत सर्वसामान्यांच्या पद्धतीनं प्रवास करणं, त्यांच्यात उठबस करणं, त्यांच्या प्रत्येक डब्यात जाऊन येणं जाणं करणं आणि प्रत्येक भाविकाची एक वैयक्तिक काळजी जे घेणं आहे ते कुठंतरी इथं होताना दिसलंय. कसं शक्य झालंय, काय नेमकी ऊर्जा कुठून आली? खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही भाऊंच्या नेतृत्वाखाली यात्रा काढायला ठरवलं तर सर्व सहकार्याने ठरवलं की आपण जी यात्रा काढतोय ती व्यवस्थित सर्व नागरिकांच्या सोयीसुविधा मिळल्या पाहिजे. त्यामुळेच आम्ही जाताना व येताना आम्ही कंटिन्यू डब्यामध्ये असतो, सर्वांची विचारपूस करतो. डॉक्टरांची टीम आहे, आमच्या सर्व सहकार्यांची टीम आहे, त्याच्या बोगीमध्ये जे ते स्वयंसेवक नेमलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो. प्रत्येक डब्यातून डबा तुम्ही फिरत असता? हो. किती चक्र होतात दिवसातून? टोटल 2-3 चक्र होतात. 22. खरं पाहायला गेलं तर आम्ही ते फिरतोच आहे, त्यापेक्षा ही ट्रिप यशस्वी करण्यासाठी जे कार्यकर्ते असतात आमचे जे स्वयंसेवक असतात त्यांचं फार मोठं योगदान आहे. कारण आजच्या ट्रिपमध्ये लवगावचा परिसर असन, गुरुद्वाराचा परिसर असन, त्याच पद्धतीनं सुनीता नगर, सोमनाथ नगर, धर्मनगर, सोपान नगर, सोमनाथ नगर, गणेश नगर या परिसरातले जे स्वयंसेवक होते त्या सर्वांनी अतिशय मेहनत घेतली ट्रिप यशस्वी करण्यासाठी. विशेषतः आम्हाला आमचे कार्यकर्ते स्वतः बॅगा उचलित होते, कारण वडीलधारी मंडळी आहेत त्यांना बॅग जर घेता आली नाही. तर ही ट्रिप यशस्वी करण्याबाबत ज्या पद्धतीनं आमचा वाटा आहे त्याच्या 10 पट वाटा हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. त्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. स्वतः घरी तांब्या उचलीत नाही पाण्याचा, परंतु ह्या भाविकांची सेवा करताना कुठलाही संकोच मनात ठेवत नाही, त्या दिन रात त्या भाविकांची सेवा करत असतात. नक्कीच एक सेवा भावनेनं सर्वांनी ट्रिप घडवून आणली. आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं भाविकांनी असो आणि ज्यांनी हे घडवून आणलं एवढ्या जवळपास एक मला वाटतं किती 12,000-15,000 किती झाले आतापर्यंत? 9,000 टोटल 9,000 झाले. आजची ट्रिप वरून 9,000 झाले आणि अजून येणार अजून 3,000 जवळपास एक 12-15,000 भाविकांना दर्शन घडवून आणण्याचा तो संकल्प आहे. त्यातले 9,000 जे आहेत ते पूर्ण झालेत. येणाऱ्या 1 तारखेला मला वाटते परत एक त्यांची जी ट्रेन आहे ती जाणार आहे. आम्ही अपडेट घेऊन येऊ तुमच्या समोर. त्या भाविकांचे काय भावना आहेत ते तुमच्या समोर मांडू. पाहत राहा लेट्स अप मराठी.